Hello, welcome all of you, and good morning all of you. सर्वांना पुन्हा एकदा थोडंसं लेट का होईना पण शुभ सकाळ. 7 स्टार लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करू शकता. दिवस क्रमांक 2 आपण खऱ्या अर्थानं आज पाहतोय आणि दिवस क्रमांक 2 मधील पहिलीच मॅच उद्घाटन लढत आपल्याला पाहायला मिळते. नागेवाडी बनाम साखरपडा या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय रोहन सरांना पाहतोय. त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही आहे, कारण आम्ही नक्कीच पाहतो जेव्हा जेव्हा या ऐतिहासिक क्रीडांगणावरती स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड त्यांच्या माध्यमातून सजवलं जातं. यस, बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. नारा यस, नाराला आपण पाहतोय साखरपाडा या टीमच्या माध्यमातून. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फास्ट बॉल ओव्हर द बॉलर अँड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार. पहिल्या बॉलवरती पहिला दमदार चौका. पहिल्या बॉलवरती पहिली बाउंड्री आली नाराच्या अगेन्स्ट. धडेच्या फाटमधून अजून एक आसमानी टोला. धडेचं आक्रमण आणि बॉल न केलं थेट सीमा रेषेचा भ्रमण. षटकार. या आधीच्या फटक्यावरती नजाकत पण आताच्या फटक्यावरती ताकद आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर धण्याच्या बॅटमधून दोन ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल नाराच्या अगेन्स्ट धनेश. पुन्हा एकदा तयार. बॅकफूट लावून इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये ऑन दी अप. अखेर मिड अप मध्ये कोणतीही चुकी होणार नाहीये. टिपला फिल्टर नसेल आणि संपला फलंदाज. धनेचा खेळ. धक्का क्रमांक लागला पहिला. नागेवाडी या टीमला 10 या अंकावरती. बिग विकेट, बिग लॉस. धनेश इज गॉन. यस, म्हटलं जातं ना पहिल्या दुसऱ्या बॉलवरती कोणत्याही गोलंदाजाला षटकार चौकार आलेला आवडत नसतं आणि आता त्याचाच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नारानं करून दिलाय. हो, लेटकट करायचा प्रयत्न. स्लाइस करायचं होतं. गली रिजनचं क्षेत्र निवडलं होतं. नारा बांगाराला आपण पाहतो ओव्हर नंबर 1 मध्ये. पहिला 2 बॉलवरती नारा थोडासा मागला जरूर राहिला होता, पण त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती लगेचच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना नारा बांगाराला आपण पाहतोय. जो सलामीसाठी आला होता तो प्रकाश सध्या चकलेला स्ट्रायकिंग एंडवरती त्या स्टेट टू गो. पाचवा बॉल शॉट ऑफ लेत होता. हुक केलाय प्रकाशनं. हुक केलाय म्हणजे आपल्या संघासाठी 4 धावा इथे बुक केल्यात. बॉल बाउंड्रांच्या बाहेर. चौकार.
बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आली या बॅटर प्रकाशच्या बॅटमधून. प्रकाशला आता गोलंदाजाला आकाश दाखवावा लागेल. शेवटचा बॉल यावेळेला स्क्वेअर कॅटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं देखणं सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट, बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. मॅच षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंतिम पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमने दावा केला तर तब्बल 1 गड्याच्या नुकसानात 19. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, त्यानंतर प्रत्युत्तर दिलं नारानं, विकेट संपादित केली. चौथ्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर 5व्या आणि 6व्या बॉलवरती बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे आता 19 धावा स्कोर कार्डवरती सजला गेला. 5 षटकांची मॅच, त्यामध्ये 2 षटक पॉवर प्ले. P1चं पहिलं षटक नारानं हाताळलं. आता P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. उद्देशच्या अगेन्स्ट बालचंद्र तयार. पहिलाच बॉल खोदून काढलाय. समोरच्या दिशेनं हेलिकॉप्टर लँड होईल थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला षटकार. थँक यू सो मच. अगदी बालचंद्रच्या बॅटमधून हा हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. थेट लँड झाला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये ठोकला. पहिलाच बॉलवरती षटकारानं भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलं बॅटर बालचंद्रनं. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल इनसाइड आउट. हा देखील क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर फटक्यावरती ताकद, पण आताच्या फटक्यावरती नजाकत आपल्याला पाहायला मिळाला. नजाकत भरा स्ट्रोक. बाउंड्री आली आहे. बालचंद्रच्या बॅटमधून क्लासिकल बॅटिंग तो करतोय. स्विच हिट करायचा आपल्यात. आता दुधारी हाती तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवायची होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर त्याच दिशेनं आणि त्याच वेगानं निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. येस, पुन्हा एकदा बॅटर तयार. शॉट अंपुल करायचा आपण येतं. समोरच्या दिशेनं व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंगन मध्ये फिल्डर आपण पाहतोय. ॲक्युरेट थ्रोपैकी नॉस्ट्राईक एंडला झाले. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ गेटाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला बागारवाडी. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस. प्रकाश साडिया बॉल इनफिल्डच्या बरोबर उडवायचा प्रयत्न. बॉल अवे मध्ये ऑन दी अप. अखेर फिल्डर डाऊन द बॉल आणि एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना बॅट्समन मॅच. येस, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आई बागेश्वरी चषकाचे दमदार आयोजक तथा धर्मवीर चषकाचे दमदार आयोजक सातत्याने ज्यांच्या माध्यमातून मुरबाड नगरीमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा आपण पाहत असतो त्या सर्व स्पर्धेचे दमदार शिल्पकार अर्थातच विवेकजी खाडे, अर्थात आमचे बाबूदादा खाडे यांचे इथे शुभागमन झाला. त्यांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बाबूदादा खाडे म्हटलं तर लाखो दिलो की धडकन आहे. कारण या मुरबाड नगरीमध्ये त्यांच्या नावाची ओळख आहे. जिथे जिथे विषय गंभीर तिथे तिथे आमचे बाबूदादा खंबीर. तीस धावा स्कोर कार्ड वरती 30 ऑन बोर्ड. स्टील
1 टू गो. शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती भास्कर. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. व्ही मध्ये ड्राइव्ह केला होता. मिड ऑफ मध्ये फिल्डर. चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. आला डॉट बॉल. षटक क्रमांक झाले कंप्लीट. तब्बल दुसरा आणि 2 षटकांच्या अंती खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नागेवाडी संघ जाऊन पोहोचला 2 गड्यांच्या नुकसानात 30 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11. म्हणजे आता 2 षटकांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 30 अंकावरती. कमांडिस आहे. लाखो दिलो की धडकन. प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करणार आहे नाव. ते नाव म्हणजे विवेकजी खाडे. अर्थातच बाबू दादा यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 गड्यांच्या नुकसानात 30 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. खेळाचा पहिला सत्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. साखरपाडा बनाम नागेवाडी या 2 टीमच्या दरम्यान ही मोठी लढत आपण पाहतोय. चला गेटाची वाडी टीमचे कॅप्टन आणि बागारवाडी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. बालचंद्र स्ट्रायकिंग एंडवरती तयार. जगदीश अगेन्स्ट पहिला बॉल. पहिलाच बॉल खोदून काढायचा प्रयत्न. समोरच्या दिशेने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग मध्ये फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाहीये. एका धाव्याच्या मदतीने धावफलक 31 या अंकावरती. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आपण पाहतोय. सन्मान्य श्री मदनजी अनंतजी कथोरे साहेब असतील. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके अमोलदादा भगवानजी कथोरे असतील. त्यानंतर संजयजी दुर्गे साहेब असतील. या तिन्ही चेहऱ्यांच्या माध्यमातून त्रिमूर्तीच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण पाहतोय. 31 धावा स्कोर कार्ड वरती. 31 ऑन बोर्ड. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राइक मिस्टर भास्कर. भास्कर तैयार. राइट आर्म ओव्हर द विकेट. बॉल अवे मध्ये फटका. मिस टायमिंग आहे. इट्स हँड टेकन. आता खऱ्या अर्थानं अंपायर सिग्नल. सोने पे सुहागा. येस इट इज अ नो बॉल. म्हणजे आता फिल्डिंग पोझिशन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळेच की काय अंपायर सिग्नल नो बॉल. येस पंच नो बॉल. यस इट इज अ नो बॉल प्लस 1 म्हणजेच 2 धावा या बॉलवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मॅजिकल इक्वेशन मध्ये 33 ऑन बोर्ड. डबल 3 ऑन बोर्ड. 33 धावा स्कोर कार्ड वरती यात. पॉवर हिटर ऑफ टीम नागेवाडी मिस्टर भालचंद्रला आपण पाहतोय. ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार देखील आपण जरूर पाहिला. तो भालचंद्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती तयार. दोन पूर्णांक 1 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. 5 षटकांची मॅच आहे. म्हणजे 2.5 बॉलचा खेळ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अजूनही शिल्लक आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जगदीश बॉलिंग मार्क वरती तयार. नेक्स्ट बॉल भालचंद्रच्या अगेन्स्ट.
फुलवर लेनचा बॉल यावेळेला बॅटची बाहेरची एज होती. बॉल बॅकवर्ड रिझन मध्ये चालला होता. गली रिझन मध्ये चांगले फिल्डिंग. एक धाव घेण्यापासून कोणी अडू शकणार नाही आणि एकापेक्षा जास्त देखील काहीही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 34 अंकावरती संत गतीने वाहत इंद्रायणी. जर सुरुवात आपण पाहिली ना तर अप्रतिम होती. तब्बल पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर हळूहळू का होईना पण धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये या प्रत्येक गोलंदाजांना केलंय. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन, लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भास्कर स्ट्रायकिंग एंडवरती तयार. लेफ्ट हँडेड रायडर बॅटर जेव्हा जेव्हा स्ट्रायकिंग एंडवरती येतो तेव्हा तेव्हा फिल्डिंगमध्ये चेंजेस नक्कीच केले जातात. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर पाहतो. सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर, सर्कलच्या आतमध्ये देखील फिल्डर आपण पाहतो. मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक गली रिझन मध्ये फिल्डर पाहतो. नेक्स्ट बॉल भास्कर तयार. शॉर्ट ऑफ लेंथ होता, उकळाचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर थोडासा फंबल झाला. एक कंप्लीट, दुसरीचा चान्स नाहीये. एकाच धावेनं मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतं. सिंगल मिळाले, सिंगलच्या मदतीने धाव फलक 35. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 35. येस, बॅटर बालचंद्र तयार. हॉन्सला टर्न करायचा प्रयत्न, लॉफ्टेड हिट करायचा होता. काउ कॉर्नर मध्ये फिल्डर आपण पाहतोय. सिंगलच मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगली थ्रो फेकी, कलेक्शन देखील तितकंच चांगलं. सातत्यानं सिंगल डबलला मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य या दोन्ही बॅटरच्या दरम्यान दिलं जातं. कारण जर विचार करायला गेला ना तर आतापर्यंत चांगले 4 बॉल फेकलेत, पण ओव्हरऑल 5 बॉल जगदीशनं फेकल्या, त्यामध्ये एक नो बॉल होता आणि या 5ही बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलपेक्षा जास्त या 5ही बॉलवरती काहीही मिळालेलं नाहीये. स्टील 2 टू गो. शेवटचे अंतिम 2 बॉल ओव्हर नंबर 3 मधील. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बाची बाहेरची एज. इकडे अखेर शॉर्ट थर्डमॅनला हुलकावणी देत, शॉर्ट थर्डमॅनला चकवा देत बॉल निघून चालला थेट लॉंग स्टॉपच्या बाहेर. नॉन स्टॉप आलाय भास्करच्या बॅटमधून चौकार. शेवटच्या बॉलवरती, सेकंड लास्ट बॉलवरती बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. अगदी मोठा फटका येत नव्हता, पण नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये नागेवाडी टीमला मिळाली. लक फॅक्टर ऑन झाला आणि अखेर धावांची कोंडी फोडत असताना हा चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केलाय नागेवाडी टीमनं. 40 धावा स्कोर कार्डवरती सजला गेला. 40 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल यावेळी देखील शॉट ऑफ लेंथ होता, पूल करायचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये फिल्डर स्ट्रायकिंगला थ्रोफेकी होईल, नकार दिला शेवटच्या क्षणाला. म्हणजे एकच धाव या बॉलवरती मिळेल. षटक क्रमांक कंप्लीट झालाय तब्बल 3रं आणि 3 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नागेवाडी संघ जाऊन पोहोचला 2 गड्यांच्या नुकसानात 41 अंकावरती.
येस, चौथं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती सुरू आहे आणि चौथ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक गटातील चौथं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार झाला. अरविंदला आपण पाहतोय. पहिल्या 3 गोलंदाज भरपूर महागडे ठरल्यात. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये देखील 11 धावा आल्या, म्हणजे 3 षटकांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आता दफलकावरती धावा लागल्या गेल्यात 41. ज्या प्रकारे गोलंदाज उद्देशनं गोलंदाजी केलेलं अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन जगदीशनं देखील काम केलं. त्यांना देखील 11च खर्च केला. तर चौथा षटक सुरू झालाय. अरविंद बॉलिंग मार्कवरती तयार. पहिला बॉल. दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन थोडीशी कडा बॉबस्टिकच्या बाहेरचा बॉल. ICC नियम क्रमांक 22. आता पंच मयूर मार्के सर सांगत असताना अंपायर सिग्नल येस इट इज व्हाईट बॉल. पहिलाच बॉल वाईट फेकला. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. हो, यावेळेला शॉट ऑफ लेथ होता. हुक केलाय बॅटर भास्करनं. हुक केला म्हणजे आपल्या संघासाठी 4 धावा इथे बुक केल्यात. चेडू सीमा पार. फाईन लेग मध्ये येणारा हा पहिला फाईन चौकार. पहिली बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये आपण पाहतोय. भास्करच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 2 चौकार भास्करने आतापर्यंत ठोकलेत. एक लॉंग स्टॉप रेझर मध्ये, एक फाईन लेग रेझर मध्ये, म्हणजे बॅकवर्ड रेझर मध्ये चांगली बॅटिंग भास्कर करतोय. चला थोडीशी घाई करा, कारण आज सामने सुरू होण्यासाठी थोडासा डिले झालाय. सो आपल्याला कमी वेळामध्ये आज भरपूर जास्त मॅचेस कव्हर करायच्यात. बाउंड्री तर जरूर आली आहे. भास्कर सज्ज झालाय. ओव्हर पिच होता. समोरच्या दिशेने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर प्रचंड वेगाला बॉल पर्यंत पोहोचलाय. नॉन स्ट्रायकरला थ्रो फेकी करेल तोपर्यंत चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. 7 बॉल फेस करत असताना 12 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन भास्करनं दिलं. 8 बॉल फेस करत असताना 15 धाव्यांची कॉन्ट्रीब्युशन बालचंद्रनं आपल्या संघासाठी दिलाय. टीमची टोटल 47 धावा. बालचंद्रचा जर विचार करायला गेला तर एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, म्हणजे आतापर्यंत चांगली बॅटिंग बालचंद्रने देखील केली आहे. नेक्स्ट बॉल. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. झेलची शक्यता. मिड ऑफ मध्ये फिल्डर डाऊन द बॉल आणि एक जबरदस्त फायनल कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना विकेटचा पत्ता. यस, 47 अंकावरती धक्का क्रमांक 3 लागला. चौथा षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती सुरू आहे. यावेळेस एक लॉंग साईडला टर्न करायचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर अगदी गरुडी तेपकत असताना पण अखेर बॉल न त्याला हुलकावणीत येऊन गाठली सीमा रेषा. चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. दिनेशच्या बॅटमधून पहिला शानदार चौकार. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये क्रॉस बॅटेड एक्झिक्यूट केला होता बॅटर दिनेशनं आणि चांगली बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड शुभ अंकावरती 51 धावा. 51 ऑन बोर्ड. हो, या वेळेला चांगली डिलिव्हरी. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेट करणारा बॉल होता. डॉट आलाय. या षटकातील आय थिंक पहिला डॉट आपल्याला पाहायला मिळतोय.
41 धावा पहिल्या 3 षटकांच्या अंती होता, पण त्यानंतर या षटकामध्ये 10 धावा आल्या. धावफलक स्थिरावलं ते 51 अंकावरती. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. शेवटचा बॉल फुल ओव्हर लेनचा होता. फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेअर लेग मधून फोल्डर प्रचंड वेगाने आलाय. एक कंप्लीट दुसरीचा चान्स घेतलाय आणि अखेर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग भेटली तर विकेट, चांगलं कॉलिंग या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं आणि षटक क्रमांक इथे 4था देखील कंप्लीट झाला. 4 षटकांच्या खेळाच्या अंती धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या ते तब्बल 3 गड्यांच्या नुकसानात 53. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गेटाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट बागारवाडी. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आणि त्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये देखील रिपोर्टिंग करायची. इनिंग ब्रेकमध्ये कोणताही विलंब न करता आपण लगेचच टॉस करणार आहोत आणि प्रत्येक मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेकमध्येच केला जाईल. सो प्रत्येक टीमनं कोऑपरेटिव्ह देखील करायचं. शेवटचं षटक, अंतिम षटक डेथ ओव्हर, स्लॉगरचं षटक आणि या अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. वैयक्तिक दुसरा आणि संघी कोट्यातील 5वं षटक हाताळण्यासाठी जगदीशला पाहतोय. ज्या जगदीशनं तब्बल 3रं षटक फेकलं होतं आणि अवघ्या 11 धावा खर्च केल्या होत्या, तो जगदीश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग एंडवरती ज्यानं आतापर्यंत खऱ्या अर्थानं संयमी खेळी केली आहे असा भास्कर पुन्हा एकदा तयार. पहिलाच बॉल फुल ओव्हर लेनचा होता. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट, काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर थ्रो फेकी देखील खराब. 1 कंप्लीट, 2 कंप्लीट, तिसरीचा चान्स, 3 कंप्लीट, चौथीचा प्रयत्न, 4 कंप्लीट, 5वीचा प्रयत्न आणि इथे 5 झाल्यात कंप्लीट. 6वीचा प्रयत्न, 6वीच्या प्रयत्नामध्ये बॅटर OUT, बॅटर आउट. तीन, 4, 5 धावा कंप्लीट झाल्या आणि 6व्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर दिनेशला परतावा लागला माघारी. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं आणि दिवसा ढवळ्या धावा मैदानाच्या आतमध्ये चोरी होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्याच बॉलवरती 5 धावा आल्यात. टीमची टोटल 58 ऑन बोर्ड, 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली बॅटिंग भास्करने आतापर्यंत केली आहे, म्हणजे विकेट देखील टिकवून ठेवली आणि दुसऱ्या बाजूने धावा देखील बनवतोय. ही खऱ्या अर्थानं जमीची बाब म्हणावी लागेल टीम नागेवाडी संघासाठी. भास्कर सज्ज झाला. नेक्स्ट बॉल जगदीशच्या अगेन्स्ट. शॉट ऑफ लेन समोरच्या दिशेने खेळला, ओव्हर द बॉल आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अखेर चांगली फिल्डिंग बॅकअप आपण पाहिलं. लॉंग ऑफच्या फिल्डरला लॉंग ऑनचं आलं आणि अखेर शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलं. 2 धावा जरूर मिळतील या बॉलवरती. धावा कशा का होईना पण धावा येतात ही खऱ्या अर्थानं जमीची बाब म्हणावी लागेल, ते म्हणजेच नागेवाडी टीमसाठी. 19 अंकावरती वैयक्तिक खेळत असताना भास्कर. पुढचा बॉल वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न, पण ऑफस्टिकच्या भरपूर जास्त बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल यासाठी वाईड बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होती ऍड.
ऑन साईडला तब्बल 4 फिल्डर आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑन, त्यानंतर काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग. खोदून काढायचा प्रयत्न, अलॉग द कार्पेट. काऊ कॉर्नर मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत आलाय. डायरेक्ट हिटची संधी होईल का? थ्रोपैकी तर केली स्ट्रायकिंग एंडला, पण 2 रन्स या बॉलवरती देखील कंप्लीट होतील. म्हणजे विकेट खऱ्या अर्थानं टिकवून खेळलाय. जर विचार करायला गेलं तर भास्कर तब्बल 4थ्या क्रमांकावरती आला होता, त्यानंतर भालचंद्र बाद झाला, त्यानंतर पुन्हा एकदा दिनेश बाद झाला आणि भास्कर अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट काय असतं, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट काय असतं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये भास्कर सध्याच्या घडीला देतोय. 4था बॉल होता, समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ प्लीजर मध्ये व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहील. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. So much फील्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा 4 रनों के लिए. एक टप्पा गेंद बॉल न गाठली सीमा रेषा. हा तिसरा चौकार भास्करच्या बॅट मधून. शॉट ऑफ लेंथ होता, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय, खेचून मारलेला फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट, दुसरीचा चान्स घेतलाय आणि आता दुसरी धाव झाली आहे कंप्लीट. या चुका तुमच्या संघासाठी खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरू शकतात. शेवटचा बॉल, धावफलक 68 अंकावरती, 68 ऑन बोर्ड. येस 69 ऑन बोर्ड. 69 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हवेशी वार्तालाप करत बॉल निघून चालला थेट बाउंड लाईनच्या बाहेर. ओव्हर द बॉलर, इट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. टाटा बाय बाय, सिक्सर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल गेटाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला बांगरवाडी. यस, या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जातो. स्विंग द कॉइन. वॉन द टॉस बाय टीम बांगरवाडी अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. म्हणजे इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी गेटाची वाडी या टीमला. खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य श्री किसनजी अनंतजी कथोरे, माजी नगराध्यक्ष मुरबाड आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक 2026 ही टुर्नामेंट, क्वालिटी टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय आणि याचा दिवस क्रमांक 2 आज भरपूर चांगल्या प्रकारे पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 2 मधील पहिली मॅच, एका बाजूला नागेवाडी संघ तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला साखरपाडा संघ. या दोन टीमच्या दरम्यान एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. खेळाचा पहिला सत्र कंप्लीट झाला. नागेवाडी टीमने बॅटिंग केली, धावफलकावरती धावा बनवल्या 75 आणि 76 धाव्यांचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलं साखरपाडा टीमच्या अगेन्स्ट. आणि कशा प्रकारे या धावा बनतील आणि कशा प्रकारे या धावा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकायला करत मायक्रोफोनवरती परिवर्तन मी तुर्तास सांगतो. तुम्ही थांबू नका, या ऐकूयात पुन्हा एकदा वेलवेट व्हॉइस ऑफ जुन्नर, अर्थातच निखिलजी ठोंबरे सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद श्रावण दुमाळे सर. मान्य श्री किसन अनंत कतोरे साहेब, माजी नगराध्यक्ष मुरबाड आयोजित स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक मुरबाड या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. खास करून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असताना या विभागातील या मैदानाचा कायापालट
ज्यांनी केलेलं आहे असे अमोलदादा कथोरे या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांना साथ देत असताना मुख्य आयोजक म्हणून आपल्याला पाहायला मिळतील मदनदादा कथोरे द लेजंड बॉलर या विभागातील. दोघांनी पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न साकार होत असताना त्यांना साथ देत आहेत संजयदादा दुर्गे. म्हणजे तुम्हाला कितीही संघ जर लागत असतील तर तुम्ही संजयदादा यांच्याशी संपर्क साधा, ते अवेलेबल करून देतात. संजयदादा यांचं मनापासून कौतुक. A1 जोडी झाली या विभागातली अमोलदादा कथोरे आणि संजयजी दुर्गे. आणि खास करून व्यासपीठावर आपण पाहतो या मैदानाचा ज्यांनी काय पालट केलेला आहे असे विवेकजी खाडे बाबू आणि त्यांच्या सुमेत अमोलदादा कथोरे यांना आपण पाहतोय. या दोन माणसांच्या नावावर या मैदानावर सर्वाधिक जास्त क्रीडा स्पर्धा भरवण्याचा विक्रम जो मात्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. आणि लगेचच बाबूची क्रीडा स्पर्धा महिना एंडिंग आला की बाबूची क्रीडा स्पर्धा येते. 2 झालेल्या आहेत, 2 बाईक आतापर्यंत गेलेल्या आहेत. बाबूचं स्वप्न आहे की या मैदानावरून कमीत कमी एका वर्षामध्ये 21 बाईक या दुसऱ्या गावामध्ये गेल्या पाहिजे. आतापर्यंत 2 झाल्यात, आता 9ची टुर्नामेंट येते लवकरच. त्या अगोदर एक टुर्नामेंट आहे. बाबू तुमचंही कौतुक. जाव्या मैदानाच्या आत क्रिकेटचा थरार नागेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध साखरपाडा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 5 षटकांची लढत. 5 ओव्हर गेम, 5 षटकांची लढत, 5 षटकांचा सामना. कामगिरी कशा प्रकारे होईल यावर सर्वांचं लक्ष. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा रंगते आणि कथोरे फॅमिलीने या मुरबाड तालुक्यासाठी भरपूर काय दिलेलं. खास करून अमोलदादांनी या मैदानावर अनेक खेळाडूंना आपल्या माध्यमातून व्यासपीठ जे मात्र निर्माण करून दिलं. अनेक ऑफिशियल यांच्यासाठी विशेष प्रेम त्यांनी दिलेलं आहे. सलामीची जोडी काशीनाथ आणि त्यांच्या जोडीला यश 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे मुख्य खास करून हर्षल टोपले यांना आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फील्ड, पॉइंटला चांगला झेल. पहिल्याच बॉलवर विकेट. काशीनाथ 0ची शिकार. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाले. काशीनाथ आऊट झाले. त्यांच्या जागेवर मैदानामध्ये किशोर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये. वन ऑफ द लेजंड अंपायर. त्यांची जेवढी माहिती आपण सांगू तेवढी कमी पडेल असे धर्मेंद्र वर्मा सर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला खास करून 7 स्टार लाईव्ह इव्हेंटचे सर्व आहेत, परंतु क्रिकेट क्षेत्रावर त्यांचं नितांत प्रेम आहेत असे मयूर मार्के सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतात. साखरपाडा टीमला पहिला धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठी विकेट काशीनाथ यांच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतील किशोर राजा. फुलटॉस पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाचं अकाउंट ओपन होईल. लक्ष थोडं मोठं आहे, परंतु या मैदानावर हाय स्कोरिंग गेम नेहमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजांसाठी पोषक असणारी खेळपट्टी म्हणजे सारिका हॉटेलचं मैदान. बॅकफुटला गेले. कट चांगला केलाय. गलीमधून चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. दन 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 करत चेंडू सीमा पार. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक चौकार. राजकारणातील राजा माणूस अर्थातच स्वर्गीय अजितदादा पवार यांना देखील आमच्या या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. राजकारणातील एक मोठं नेतृत्व गमवावं लागलं महाराष्ट्राला. इथे टाकलेला बॉल, चेंडू हवेत, हवेत बॉल, डाऊन दी बॉल फील्ड, चांगला झेल. सुरुवात झाली 4 ने, परंतु इथे आली विकेट. फलंदाज बाद.
शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. काहीस दुर्घटनेमध्ये निधन त्यांचं होताना पाहायला मिळालं. आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं खास करून संपूर्ण आयोजक आहेत आमचे स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषकाच्या यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करू. एखादा माणूस खास करून त्यांच्या माध्यमातून जर सातत्यानं आपण पाहिलं तर अनेक चांगली कार्य करताना पाहायला मिळाले. 6 वेळा आपल्या देशाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे मात्र राहिले आणि भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळालं. डीजे ऑपरेटरचं देखील मी विशेष कौतुक करेल. खास करून माणूस गेल्यानंतर त्याची किंमत प्रत्येकाला कळत असते. धापलकावर धावसंख्या 2 बाद 5 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर राजा ज्याची गोलंदाजी अफलातून होत्या अरविंद आलेत. इथे टाकलेला हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. व्हेरी गुड बॉल. अप्रतिम चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. 2 बाद 5 धावा आहेत धापलकावर. गोलंदाज तयार आहेत. राजा स्ट्रायकर इनवर अरविंद यांना आपण पाहतो. अजून एक चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ऋषिकेश टोले ऋषी यांना आणि त्यांच्या जोडीला शिवाजी आहेत. अप्रतिम क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे परंतु कॅमेरामन देखील तितकेच चांगले आहेत. फटका चांगला आहे. पॉइंट आणि गलीवरून चेंडू सीमा पार दणदणीत खणकरीत स्वर्गीय अनंत कथोरे स्मृती चषक चौकार. सासष्ट वर्ष 6 महिने आणि 6 दिवस हा कालावधी जनतेसाठीच नेहमीच ज्यांचं योगदान फार मोलाचं राहिलं असे अजितदादा पवार यांचं गुणगान गाणारं हे संगीत आपण सातत्यानं ऐकतायत. हळहळ आता प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लागली आहे कारण अजितदादा पवार एक अतिशय उत्कृष्ट असा नेता गमावलाय प्रत्येकाने. एक डीजे ऑपरेटरचं देखील विशेष आपण कौतुक करू. कोणत्या वेळेला कोणतं संगीत आणि त्याचा संगम हे फार महत्वाचं असतं. 2 बाद 9 आपण मॅचकडे देखील जाऊ कारण क्रीडा स्पर्धा रंगतीये. मुरबाड तालुक्यातील सारिक हॉटेलचं मैदान म्हटलं की प्रेक्षक वर्गाची सातत्याने गर्दी होताना पाहायला मिळते आणि खास करून अमोलदादा कथोरे असेल बाबू खाडे असेल ज्यांची ज्यावेळेस क्रीडा स्पर्धा असेल फायनल डेला ऐवा झेलासाठी भरपूर मोठी पारितोषिकं नेहमी या मैदानावर पाहायला मिळतात. अमोलदादांचं आयोजन मागील वर्षीच आठवतं. 9,000 10,000 प्रत्येक ऐवा झेलासाठी फायनल डे साठी पाहायला मिळालं. इथे टाकलेला बॉल लेंथ इथे पाहावी लागेल. व्हेरी गुड बॉल. चांगला चेंडू इथे अतळला. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. अप्रतिम चेंडू. आणि या मैदानावर खेळण्यासाठी अनेक क्रिकेटपट्टू आहेत ते देखील इच्छुक असतात की आपण जावं या मैदानावर आपलं नाव व्हावं. इथे टाकलेला बॉल बिग हिट. चेंडू हवे डाऊन दी बॉल फील्डर. क्षेत्ररक्षण खराब. लहानशा चुका तुम्हाला खूप मोठ्या अडचणीत आणू शकतील. एक सिंगल संघाची धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. टीम साखरपाडा लक्ष मोठं 76 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. मैदानाच्या आतमध्ये साखरपाडा त्यांच्या विरुद्ध नागेवाडी. दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. पहिल्याच सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात आलेत आणि इथे पराजय म्हणजे तुमचा परतीचा मार्ग आहे. इथे तुम्हाला जिंकायचंच. जिंकले तर टिकाल, पराभूत झाला तर परतीचा मार्ग. स्ट्रायकर इनवर अरविंद. 3 बॉलमध्ये 4 धावा. दुसऱ्या बाजूला यश आहेत 2 बॉलमध्ये 1. बिग हिट. फटका आहे चांगला परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकुने पकडलाय. चांगला झेल. अजून एक विकेट. फलंदाज बाद.
सध्याच्या घडीला साखरपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. 3 बाद 10 धावा, लक्ष खूप मोठं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये सुरुवात करणं फार गरजेचं होतं. ती सुरुवात आता थोडीशी कमजोर झाली आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्देश आलेत. यांचा उद्देश हाच असावा की मोठमोठे फटके त्यांनी खेळावेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते या क्रीडा स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्यांच्या नावावर आहेत असे कुणाल राव, देवगाव टायगर्स या टीमचा हा सूत्रधार. शॉट ऑफ लेंथ, चांगला चेंडू तळाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, जो मात्र पाहायला मिळेल. कालचा दिवस आपण पाहिला, पहिल्याच दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवलंय आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे या टीमने. योगेश कोर, सुभाष केंबारी यांची दमदार कामगिरी. फुल टॉस बॉल जो मात्र पाहायला मिळाला आणि वेस्ट ऑफ हाईट, इट्स अ बीम. 1+1 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या धावफलकावर. नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो ते पाहायचं आपल्याला. अतिशय सुसज्ज असं मैदान. मैदानाच्या चौपेर जिथे पाहाल तिथे तुम्ही चौकार षटकार खेळू शकता. आउटफील्ड अतिशय तेज, गॅपमधून चेंडू खेळल्यानंतर चौकार षटकार येताना पाहायला मिळतात. मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक जास्त क्रीडा स्पर्धा होणारं मैदान. इथे टाकलेला बॉल, व्हेरी गुड बॉल, अप्रतिम चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव, फ्री हिट. त्याचा फायदा घेऊ शकले ना. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ब्युटिफुल बॉलिंग. धावफलकावर धावसंख्या 3 बाद 12. शेवटचा बॉल, चांगला चेंडू इथे तळलाय. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 3 बाद 12 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता आपण पाहू. 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही 64 धाव्यांची आवश्यकता. 18 बॉल 64 धावा. अठरा बॉल आणि आता 64 या धावसंख्येचं समीकरण. 18 बॉल मध्ये 64 बनवायच्या. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होणं फार गरजेचं आहे. युवक, पहिलाच बॉल युवकचा रडर मध्ये होता आणि त्याला फेकून दिलं डीप मिड विकेटला. टिपिकल स्ट्रोक. उद्देश यांच्या पाठमधून हा षटकार. टायमिंग, ताकद त्याचा मिलाप पाहायला मिळाला आणि याच फटक्यांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल पाठचेज हो, तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 3 बाद 18 धावा आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल पाठ फुटला गेले. फटका अतिशय दमदार सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. एका धावेच्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 20 या धावफलकावर. लवकरच आपल्या भेटीला एकविरा चषक ही क्रीडा स्पर्धा येते. 23-2 ते 4-3 म्हणजेच 2 महिने चालणारी क्रीडा स्पर्धा. त्याचाही नामोल्लेख करू आपण. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रथम क्रमांकासाठी 50,000, द्वितीय क्रमांक 25, तृतीय क्रमांक 15, तदनंतर चतुर्थ क्रमांक यासाठी देखील पारितोषिक आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. 15, चतुर्थ क्रमांक 10, 5वं आणि 6वं 10,000 रुपये पारितोषिक. तालुका हापसाठी प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50,000. आदिवासी संघ 4,500 प्रवेश फी असेल. किनवली गट 5,000, मुरबाड संघ 5,500 आणि ओपन ग्रामीणसाठी 6,000 रुपयाचं पारितोषिक. आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी विवेकजी खाडे अर्थात बाबू
तदनंतर अजय बिडबिड टॉम आणि अजय अत्रे यांच्याशी संपर्क साधू शकता. अंडर 25 ची टुर्नामेंट 198चं जे तुमचं आधार कार्ड आहे ते लिमिटेड असेल, हे फार महत्वाचं. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. युवक या षटकामध्ये प्रभावित केलंय टीम खास करून नागेवाडीने. इथे टाकलेला बॉल चांगला फटका जो मात्र पाहायला मिळेल. आपण खास करून चर्चा करत होतो या क्रीडा स्पर्धेबद्दल. दोन्ही संघ जे मैदानाच्या आतमध्ये खेळतात लॉट्स मध्ये नव्हते, परंतु संजय दुर्गे नावच काफी आहे. खास करून संजय दुर्गे यांनी लगेचच ते दोन संघ ऍडजस्ट केले आणि दोन संघ ऍडजस्ट करत असताना पहिलाच सामना खेळायचा आहे तरी देखील दोन्ही संघ आले. संजय दुर्गे यांचा आपण विशेषतः कौतुक करू. लवकरच आपल्या भेटीला A1 जोडी या मुरबाड विभागातील रोहित हरड आणि सागर शिंगोळे यांच्या माध्यमातून एक मोठी क्रीडा स्पर्धा येते, त्याचाही नामोल्लेख आपण करू. धापलकावर धावसंख्यात 22, 54 बनवायच्यात. 12 चेंडू 54. उमेश बिग हिट. चेंडू हवेत डाऊन दी बॉल फील्ड. विकेट. आणि खास करून सर्वात बिझी शेड्यूल म्हणजे जानेवारी महिना आणि त्या जानेवारी महिन्यामध्ये अमोलजी कथोरे तदनंतर संजय दादा दुर्गे मदन दादा कथोरे यांनी आयोजन केलं आणि खास करून संजय दादा या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्व संघ तुम्ही उपस्थित केलेले आहेत, तुमचं विशेष आपण कौतुक करू. धापलकावर धावसंख्या 22, 4 फलंदाज बाद आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये 54ची आवश्यकता. धनेशने पहिल्या बॉलवर विकेट. नारा आला आता. पहिलाच बॉल नारासाठी जबरदस्त. चांगली गोलंदाजी नागेवाडीची. नागेवाडी या टीमचा आपण विशेष कौतुक करू. जबरदस्त फलंदाजी तदनंतर गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळते. 4 बाद 22 धावा. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे विकेट द्यावी लागेल दुसऱ्या फलंदाजासाठी. नागा बाद. डीजे 9 बॉल शिल्लक आहे. 54ची आवश्यकता. बॅकफुटवर आहे सध्याच्या घडीला साखरपाडा. भरपूर सराव या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी केला. इथे टाकलेला बॉल चांगला फटका. लॉंग ऑफ आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. संघाची धावसंख्या 23 धावा. डीजे वाघ्या यांचं आपण विशेष कौतुक करू. भरपूर चांगले संगीत डीजे श्रावणी पूर्वा लाईट्स यांच्या माध्यमातून सातत्याने वाजल्या जात आहेत. प्रोप्रायटर आहेत तुषारजी मडके. 5 बाद 23. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला जे मात्र पाहायला मिळते. अचूकता आणि सातत्य हे मात्र गोलंदाजीमध्ये सातत्यानं राहिलं.
टाकलेला बॉल बॅटचे क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि आता चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. टीजे वाग्या भरपूर चांगलं संगीत ते सातत्याने प्ले करत आहेत आणि आज आमचे अमोलजी कथोरे यांची कन्या श्रावणीचा वाढदिवस देखील आहे. त्या नावानं या क्रीडा स्पर्धेतील खास करून तुषारजी मडके यांचे मामा त्यांच्या माध्यमातून डीजे श्रावणी या नावानं बोलबाला नेहमीच या मुरबाड तालुक्यामध्ये राहतो. आमचा संपूर्ण समालोचन कक्ष आणि त्याचबरोबर डीजे ऑपरेटर आमचे वाघ्या सर असतील, तुषारदादा मडके असतील आणि संपूर्णच ऑफिशियलच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी शुभेच्छा. आलाय जबरदस्त टोला षटकार. तालुक्यातील A1 जोडी सागरजी शिंगोळे आणि त्यांच्या जोडीला रोहित हरड यांचंही शुभागमन होतं या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत. मित्र कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सागर आणि रोहित. एक सिंगल या बॉलवर येईल. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. लक्ष खूप मोठं सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 42 धावा. उद्देश 10 बॉलमध्ये 18 त्यांनी बनवल्यात. 2 बॉलमध्ये जगदीशने 4 बनवल्यात. परंतु सुरुवात थोडीशी खराब होताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहेत. फुल टॉस चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतं. वेलकम सागरदादा आणि वेलकम रोहित. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक पर्व पहिल्यांदा संकल्पना आणि अमोलदादाने या मैदानावर नगरसेवक चषक असेल, अनेक क्रीडा स्पर्धा, आमदार चषक असेल, खासदार चषक असेल, हा भरवण्याचा बहुमान मिळवला. चेंडू सीमा पार 4 चौकार. अजून एक डॉट बॉल. 1 बॉल आणि 38 नागेवाडी हबी होत असताना मॅचवर. साखरपाडा थोडीशी पॅकपुटवर, परंतु या स्पर्धेमध्ये साखरपाडा संघ आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या क्रीडा स्पर्धेच्या वतीने आम्ही देऊ. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे जाऊ. 13 बॉल 33 धावांची विस्फोटक खेळी ज्यांनी राहिली असा भास्कर. ऑन स्क्रीन आपण मॅच समरी पाहतात. जबरदस्त ऑपरेटिंग हर्षल टोपले आमचे मित्र आहेत खास करून आणि आज